तर स्वनाथ फाउंडेशनचं काम हे या आधारावर सुरू केलं आणि प्रतिपालकत्व योजना ही सगळ्यात महत्वाची योजना आहे, पण त्याच्यात अनेक अडचणी आहेत हे मी समजू शकते. आणि आम्ही ह्याचा सुरुवात केली ती 19 जून 2019 साली. राहुल मोरे सर इथे स्वतः त्याचे साक्षीदार आहेत. तेव्हाचे कमिशनर होते आणि तेव्हा हा GR1 आला होता, जेव्हा आमचे प्रवीण घुगे सर जे राष्ट्रीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे बालयोगाचे अध्यक्ष म्हणून आले होते आणि त्या सदस्यांनी हा सगळा विषय आम्ही सगळ्यांनी डिस्कशन केलं होतं, ब्रेनस्टॉर्मिंग झालं आणि त्याच्यातून हा विषय आला की फॉस्टरिंगला आपल्या राज्यात स्थान देण्यासाठी प्रयत्न करू, म्हणून हा सुरुवात झाली. आणि त्याची सुरुवात करायची झाली तर एक ट्रेनिंग पण झालं होतं. माननीय पल्लवीताई इथे उपस्थित आहेत, ज्यांच्याकडूनच आम्ही हा सगळा विषय खरं तर सुरुवातीचा समजून घेतला. आणि मग लक्षात आलं की स्वनाथ फाउंडेशन म्हणून काय काय गोष्टी आपण करू शकतो. तर एकतर हा विषय असा आहे की या विषयाच्या संबंधात समाजात अवेअरनेस नाहीच आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण आता कमिशनर साहेबांनी घेतलं, पण खरंच हे उदाहरण इतकं फॉस्टर केअरला लागू असलेलं उदाहरण आहे की जेव्हा हे उदाहरण सांगितलं जातं ना तेव्हा प्रश्न सगळे मिटून जातात आणि लोकांना क्लिष्ट असलेली ही खरं तर योजना ही सोप्या भाषेत समजून जाते की अरे भगवान श्रीकृष्ण, अनाथ असलेला भगवान श्रीकृष्ण हा आपल्या कुटुंबात आपल्याला आणायचा आहे आणि यशोदानंदासारखे त्याच्यावर संस्कार करायचे आहेत. एवढं जर म्हटलं ना तर सगळं जे काही आलेले जे काही पब्लिक असतं ना ते सगळं या विषयाला समजून घेतं आणि म्हणतं की हे किती महत्वाचा विषय तुम्ही सांगताय मॅडम, आम्हाला माहितीच नव्हतं, आम्हाला फॉस्टर केअर माहिती नाहीये, प्रतिपालकत्व म्हणजे काय हे आम्हाला समजत नाही, पण तुम्ही कृष्ण सांगितलात ना आता आम्हाला समजलं की हे टेम्पररी पॅरेंटिंग मुलांना करायचं आहे. आणि ते मग कोण आहेत तर 6 ते 18 वयोगटातली मुलं आहेत. अशा मुलांना जर कुटुंब मिळत नसेल तर त्यांचं काय होईल. जर कृष्णाला, जसं मी गेल्या वेळी पण म्हटलं होतं, कृष्णाला जर तो आधारच मिळाला नसता तर काय झालं असतं. किंवा अनेक आपले प्राचीन परंपरेचे मी खूप रेफरन्सेस तुम्हाला देऊ शकते आणि ते रेफरन्सेस घेऊन मी तुम्हाला बोलू शकते की प्राचीन परंपराच आपली मुळात ऋषीमुनींची पण अशी होती की ज्याच्यात स्वनाथच ऋषीमुनी काही होते, पण ते इतके सक्षम होते की त्यांना कोणी अनाथ म्हणूच शकत नाही. समाजातला एक्सेप्टन्स इतका चांगला की त्यामुळे या सगळ्या विषयाला प्रतिपालकत्व योजनेचा जर विचार करायचा झाला तर याच्यात होलिस्टिक अप्रोचने विचार करावा लागेल. समग्र दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवूनच याचा विचार करावा लागेल. आम्ही जेव्हा याची सुरुवात केली तेव्हा खरंच अनेक अडचणी आल्या. आपल्यातले जे काही स्टेक होल्डर्स होते ते म्हणायचे झंझट आहे ही, इट इज डिफिकल्ट, हे सोपं आहे का, कशाला रिस्क घेताय, असं काही करू नका, असं पण आम्ही ऐकलेलं आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून हा शब्द आणि हे उच्चारले गेलेले गोष्टी होत्या, पण आम्हाला हे समजू शकतं कारण या अडचणीच अनेक होतं. कोणी सांगणारं, कॉन्फिडन्स देणारं असं कोणीच नाही. जरी इथे सगळ्या कमिशनर म्हणजे मंत्रालय ऑफिस असेल, या सगळ्या याच्यातून ह्यांना जरी इच्छा असली तरी त्यांना करणारे शेवटी सगळे स्टेक होल्डर्स होते. जर त्यांनाच या विषयाचा कॉन्फिडन्स नसेल आणि तो अजूनपर्यंत खूप डेव्हलप होऊच शकला नाही, त्याच्या मागची कारणं अनेक आहेत. हे कोणाचा प्रॉब्लेम आहे, ब्लेम गेम आहे, हा विषय नाहीये. नाही समजत. त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग इतके होते की वेगवेगळ्या ठिकाणी आमचे पालक जाऊन पण त्यांना परत फर्स्टेट होऊन आम्हाला आता म्हणतात तुमच्या मागे लागून उपयोग नाही कारण तुम्ही आम्हाला काही मुलं दिलीच नाही, असंही आम्हाला ऐकायला मिळालं. पण याच्या मागची कारणं अशी आहेत की जिथे लॅक ऑफ कॉन्फिडन्स, लॅक ऑफ नॉलेज, लॅक ऑफ कमिटमेंट, लॅक ऑफ अंडरस्टँडिंग, हे सगळेच विषय इथे इतके महत्वाचे आहेत की ज्यामुळे हे सगळे गॅप्स आपल्याला दिसून पडले. आणि ज्याचा आधार जेव्हा आम्हाला लक्षात आलं, इथे पल्लवीताईंनी सुरुवात केली. पल्लवीताई कुलकर्णी तेव्हा चेअरपर्सन होत्या आणि त्यांनी 2018ला जेव्हा गणपती उत्सव झाला तेव्हाच याची सुरुवात केली. तेव्हा आम्ही नुसत्या चर्चा करत होतो, तेव्हा स्वनाथ फाउंडेशन अस्तित्वात पण नव्हतं. तेव्हा आम्ही हा सगळा विषय समजून घेत होतो आणि राजू लाडूरकर हे एका गायत्री बालिका उत्कर्ष शिशुगृहाचे ते अधीक्षक होते. पुसदकर सर इथे आहेत, ते होते, जवादे सर